नमस्कार मित्रांनो. आज आपल्या भारत देशात खूप साऱ्या घटना घडतात. त्यामुळं आपली काळजी एक पालक म्हणून का मुलं सुरक्षित राहिली पाहिजे. बरोबर का नाही? मग त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी खूप गोष्टी कराव्या लागतात. त्यापैकी काही ठराविक गोष्टी आपण सुरुवातीला स्टार्टिंगला करू शकतो. मग त्यापैकी काही नियम आहे, जे तुम्ही मुलांना दाखवा, बोला त्यांच्याशी. ओके, आपल्याला कळतं पण मुलांना कळत नाही. त्यामुळे मोबाईल ते बघतात. मग त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचवा. अगदी क्षुल्लक वाटा आपल्यासाठी पण खूप महत्त्वाची आहे. कारण खूप साऱ्या घटना त्यामुळेच टळतात. तर सुरुवात करू. जसं आता मुलांना सांगा, पहिली गोष्ट अनोळखी व्यक्तीशी तुम्ही बोलू नका. अनोळखी व्यक्तीपासून दूर राहा. कारण की आता प्रत्येक अनोळखी व्यक्ती चांगलीच असेल किंवा वाईट असेल हे आपण सांगू शकत नाही. आणि लहान मुलं तर ओळखणार नाही. मोठे बसतात तर ते तर लहान आहे. त्यामुळं अनोळखी व्यक्तीपासून त्यांना लहान ठेवायला मदत करा. दुसरी गोष्ट काय आहे, जे मुलं असतात, आता आई-वडिलांना न सांगता बाहेर जातात, बरोबर? मग मुलं नेमके कुठं गेले, जर आई-वडिलांना कळालं नाही, तर त्यांचं ते सुरक्षितता कशी ठेवणार, नाही का? शाळेत जातात ते, क्लासला जातात ते, घरी जातात ते, मित्रांसंग बाहेर जातात ते. त्यांची संगत कोणासंग आहे, आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे त्यांना आई-वडिलांना सांगितल्याशिवाय बाहेर जाऊ नका, एवढं नक्की ध्यान लावून सांगा. तिसरी गोष्ट आहे ती, आता जे लहान मुलं असतात, घाबरतात. घाबरल्यामुळे काय होतं, ते काही हालचाल किंवा काही व्यक्त करत नाही. मग त्यांना असं सांगा, जेव्हा तुम्हाला काही संकट वाटते, तर तुम्ही मोठ्याने ओरडा. मोठ्याने ओरडल्यामुळे काय होतं, खूप लोकांना तो आवाज ऐकू येतो. लोकं जेव्हा असा गाग-ओरड होतो, आवाज होतो, तर लोकं त्या ठिकाणी येतात म्हणजे येतातच. मग ते बघणारे असो किंवा मदत करणारे असो, पण येतात. पण त्यामुळे फरक पडू शकतोय, का आपण सेफ तरी होऊ शकतोय कदाचित. तर मुलांना मोठ्याने ओरडायला बिनधास्त सांगा. चौथी गोष्ट, मोबाईल नंबर. मुलांना तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा मोबाईल नंबर, त्यांच्या शिक्षकांचा, काही नातेवाईक असो जे विश्वासू आहे आणि वेळेवर काम येईल आणि काही मित्र पकडू जे खरंच चांगले भरोश्याचे, अशा मित्रांचा मोबाईल नंबर तोंडी पाठ ठेवायलाच लावा. ते खूप गरजेचं आहे. 5वं, वैयक्तिक माहिती. आता मुलं ऑनलाईन टीव्ही, मोबाईल खूप साऱ्या गोष्टी ऑनलाईन जातात आहे आणि नको ती माहिती शेअरसुद्धा करतात आहे. मग त्यांना अशा वेळी ऑनलाईनवर वैयक्तिक माहिती शेअर करायला सांगू नका. ते खूप गरजेचं आहे. तिसरं शेवटून दुसरं, एकटे निर्जन ठिकाणी, निर्जन म्हणजे तिथे कोणीच नाही, तिथे जायला मुलांना टाळा सेफ्टीसाठी. आणि शेवटचं 7वं आहे, जर चुकीचं वाटलं, काही वाटलं चुकीचं, तर आई-वडिलांशी, शिक्षकांशी किंवा आपले जे मोठी विश्वासू व्यक्ती त्यांच्याशी त्यांना बोलायला लावा. म्हणजे मुलांची सेफ्टी राहील. हे अगदी छोटे-छोटे नियम आहे. असं खूप साऱ्या गोष्टी असतात. पण आता आपण थोडक्यात सांगितलंय. मुलांपर्यंत नक्की हा व्हिडिओ दाखवा, त्यांना शेअर करा आणि त्यांना समजून सांगा. छोट्या वाटतात त्या गोष्टी, पण खूप महत्त्वाचं मोठं काम करतात ते. तर तेवढं व्हिडिओ आवडला लाईक करा. भेटू पुढच्या व्हिडिओत.